नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे मजेत ना? मजेतच असलं पाहिजे. आणि तुम्ही म्हणत असाल काय करतोय असा? काय नाही, तर ट्रायल मारत होतो आणि तर आपल्याला मूड आलाय जरा, नाही का, जरा रेसिपी बनवू म्हणलं, नाही का, जरा आज. आणि चेहरा झोपून उठलोय, कसला दिसतोय भयानक, असं वाटतंय झोप झाली नाहीये, पण झोपलोय 12 तास. आणि 12 तास झोप झाल्यानंतरही चेहरा असा होतोय, म्हणजे माझ्या अंगात किती आळस भरलाय हे तुम्हाला दिसतच असेल. आता हा आळस तोडायचा आणि आता मी जाणार आहे दुकानात आणि लादी पाव आणि दूध वगैरे जरा सामग्री आणायची, तर ते घेऊन येतो. आणि आज आपण बनवणार आहे अंड्याची रेसिपी. हा जी की आहे भुर्जी, ओली आणि काय कुठले म्हणतात ती, कच्ची पक्की भुर्जी. तो भेटूया. पैकिंग करके आने का ना पन्नी में, फिर देखने का उधर देख रहा है वो जो दूसरे के दुकान से उठा के लाया रहेगा वो देता है डुप्लीकेट के। वो लाज वाले को मेरे को मिला हुआ शाम को, उसको जरा ट्यूशन भरता है। नहीं अभी मैं दुकान में माल बिल अच्छा भरेला। ये क्या है मार्केट में नया क्या है ये? मैं खुला लेता है, अभी खुला देखो कैसा दिख रहा है, कड़क फ्रेश, एकदम फ्रेश। कुर्सी बिर्ची तो आईटी के जैसे लाया, आईटी में बैठते क्या काम को, ऐसा कुर्सी लाया तुमने। चलो पैसा बोलो कितना हुआ है फटक से, चेक दो। अब आज चेक से पैसे देने वाला तुमको मैं। हंसो मत, लाइक और सब्सक्राइब करो मेरे चैनल को। मस्त जोक मारा रे, ये हंस रे हलकट हंस। All done guys, दूध, लादी and coffees. And now we'll make some and bhurji and what my mom is doing. Let's watch. Oh my god, बीटरूटचा ज्यूस, नुसतं गोर व्हायचंय, नुसतं गोर, नो सुट्टी, रक्तासारखा बीटरूट. काहीच खाऊत जावंय, स्किन चांगली होती. मस्तपैकी ज्यूस वगैरे बनवायचा आणि मस्तपैकी प्यायचा. आणि हे ठेवतो इथं, ठीक आहे. चला तर आता करू सामग्रीची तयारी आणि सुट्टी नॉट मित्रमंडळ करून टाकू आणि भुर्जी बनवताना तुम्हाला दाखवतो. तर सामग्रीला लागणार आहे आपल्याला ह्या गावरान अंडी, टमॅटो आणि अंडे मी फोडून घेतलेली आहेत. आणि तुम्हाला कशात बनवायचंय, कढईमध्ये बनवायचंय, कढईमध्ये बनवा. मी तर या पॅनमध्येच बनवतो, जसं की मला ते असं करायला लागतं ना चायनीज स्टाईल. आणि मसाल्याचा डब्बा पण तुम्हाला लागणार आहे आणि कढीपत्ता आणि कोथिंबीर आणि मस्तपैकी हे गावरान अंडीच घ्या, कारण की उन्हाळ्यामध्ये भरपूर अंडी खराब होत आहेत. आणि आमचे को-शेफ्स आहेत, को-शेफ्स आम्हाला सगळं कापून देणार आहेत. आमची मम्मीच मला कापून देणार. त्याच्यानंतरची सगळी तयारी मी करणार आहे. हा, खादीचं नाही, खोटं काय बोलू नको, खादीचं नाही काहीच. मी ते तवा बिवा असा उडवणार जरा, नाही का, आग बीग काढून दाखवतो तुम्हाला आणि मोबाईल पडू दे त्याच्यामध्ये. हा, चला करूया कंटिन्यू. कांदा वगैरे कापूया. पहिलं कोथिंबीर डायरेक्ट. ओके, कांदा घेतो. तर आपले को-शेफ जरा कॉलवरती बिझी झाले, तर मीच जरा कांदा बिंदा कापतो. आता सुट्टी देत नाही, तर जमतंय का बघतो. जमतंय तसं, जमायला काय तेव्हा. नुसतं हलून नाही ना चालणार असं. अरे बापरे, कांदा पण एवढा अँटिक आहे ना, म्हणूनच को-शेफचा हातात दिल. तर कांदा जो नाही ना मार्केट मधला, अवघड आहे बाबा. झाडझूड कांदा वगैरे. जेव्हा कोण नसतं ना घरात, जेव्हा पोरं बिरावणं असलं ना, मित्र फ्रेंड्स नाव, तेव्हा एक नंबर रेसिपी होते ना. आपल्याकडे मशीन पण आहे कांद्या कापायची, डायरेक्ट त्याच्यात विषय.
तर कट करून आपलं झालेलं आहे मस्तपैकी. आपण घेतलेला टोमॅटो, कोथिंबीर, कढीपत्ता आणि कांदा आणि आलं लसूण पेस्ट आपली आहे नाही का. आपण घरगुती पण वापरतो पण ठीक आहे नाही का, आता तात्पुरती ठीक आहे एवढी. आणि अंडे 3च अंडे घेतलेत कारण की मी एकटा खायलाय. आणि त्यासोबत 8 पाव, म्हणजे अजिबात सुट्टी देणार नाही. 8 पाव म्हणजे रात्रभर 8 ॲप्स पडतील मला रात्रभरात. तर 8 ॲपच्या हिशोबाने मी 8 पाव घेतलेले. तुम्हाला 6 ॲप्स पाहिजे असेल तर तुम्ही 6 पाव घ्या, पण सुट्टी देऊ नका, एवढे चांगले होणार ते. चला करूया कंटिन्यू. आणि आता मग ह्याच्या पुढची रेसिपी सपासप बनवतो. ओ पहिलं तर काय करू आपण, अंड्यांना फेटून घेऊ नाही का. म्हणजे अंड्या फेटले ना तर ओपी काम होतं सगळं. अंड्या फेटून घेतलं म्हणजे एकदम प्रॉपर बुर्जी होणार तुमची. डायरेक्ट पण टाकायला काही विषय नाही, पण काहीतरी असतं नाही का. मी तर आता काही कोर्स केलं नाही, पण मला माहिती की चांगलं लागतं, तर चांगलंच लागतं. गॅस पेटवला मस्तपैकी. हा दांडा निघला नाही पाहिजे, नाहीतर हा विषय होईल. दांडा जर निघला, दांडा टाईट करायला पाहिजे बाई लवकरच, नाहीतर अवघड कार्यक्रम होणार आहे. तर तेल आहे काय त्यामध्ये? हो तेल आहे, टाकूया तेल. तेल काढायला लागणार आहे तेल. तेल जर आपण काढलेलं नाहीये तर मी आता काय करतो, जरा बटर टाकतो. विशेष करून टाकतो. बटर घेतलं, अमूल बटर. सुट्टी देत नाही आपण, सुट्टी द्यायचीच नाही आपण. टाकतो अमूल बटर, भरपूर सारं टाकतो, म्हणजे कांदा भाजला पाहिजे, प्रॉपर झालं पाहिजे तुमची खाण्याला. कधी अरे काय रे दूर निघतो इथना दुराळ कार्यक्रम. तर आपण टाकूया पहिलं कांदा लवकर, ओनली कांदा. आणि एका साईडला कढीपत्ता पण टाकतो, म्हणजे भाजला वेळ तडथड फडफड होऊ द्या कांदा आणि कढीपत्ता. खाली पण पडले तो पण टाकतो, तडथड फडफड. आणि गॅस कमी केलेला आहे, दुराळा कार्यक्रम होत नाही. तर त्यासोबतच आपण टाकतोय जरा आलं लसूण पेस्ट. म्हणजे कसं आहे, आताच टाकतो म्हणजे चव लागेल. ओके, तुमच्या चवीनुसार टाका. काही तुम्हाला जर आवडत असेल आलं लसूण पेस्ट तर टाका, नाही तर नाही टाकली तरी चालेल. कोणाला काय जे जे आवडते ते टाकायचं सगळं. आणि सुट्टी द्यायची नाही, पण बनवायचं, खातायचं नाही. काहीच हे बघा, चालू प्रोसेस मध्ये स्क्रूड्रायव्हरने टाईट करतोय. जरा लूज चालता, नाही तर मॅटर झाला. बस झाला कांदा तेवढा किती टाकते नाही होते, करायला लागला. लोक जाऊ दे काहीतरी वेगळं ठेवून टाक. कांदा आपला भाजून झालेला आहे, चांगला गोल्डन ब्राऊन झालेला आहे. तर आता आपण टाकणार टोमॅटो. मी टाकतो बरोबर, तुझा अंदाज चुकतो. मम्मी म्हणते मी टाकते मीठ. मम्मीला म्हटलं तुझा अंदाज चुकतो जेव्हा मी रेसिपी बनवतो कुठली, आणि नाव येतं माझ्यावरती. टोमॅटो पण जेव्हा मस्तपैकी भाजून झाला की मग पुढची मीठ टाकायचा प्रोसेस शेवटी मम्मीनीच केलाय आमच्या. नरम होणार नाही 100%. थोडा वेळ झाकून ठेवायचं असं, म्हणजे काय होतात ते सॉफ्ट होतात ना. ओके, तू म्हणशील तसं. पहिलं आपण टाकणार आहे हळद, त्यानंतर आपण लाल तिखट चवीनुसार.
आणि हा आपला खास मसाला आहे, तो मी सांगणार नाही. आणि हा आहे आपला बेडगे मसाला, थोडाच टाकलाय. आणि हा एक सिक्रेट मसाला आहे. आणि सगळे मसाले टाकून झाल्यानंतर मग काय हलवायचं. मसाले भाजून घेतल्यानंतरच पुढचं प्रोसेस करायचे. बाहेर सारखं तुम्ही करायला जाऊ नका. बाहेरचे जे प्रोफेशनल आहेत, जे आपल्याला बाहेर बनवून देतात ना, त्यांना अंदाज असतो त्यांचं गॅसले. टाकतो ना सगळं टाकतो. सगळं मसाले वगैरे मस्तपैकी भाजून झाले. दाखवू का तुम्हाला? हे बघा लयच वाढी आहे बाबा. आणि आपण टाकणारे अंडा घेतलेले, थोडं त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकलेलं होते. बस 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 थोडं पाणी टाकल्यानंतर मीठ बी टाकायची काही गरज नाही. कोथिंबीर पण टाकू थोडी जास्त. नंतर थोडी आपण ठेवू नंतर गरम मसाला नको गॅसवरती. हे नको टाकलंय. कुठलंय? काश्मीरी लाल आहे का? बस 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 लाल लाल होईल नसते. तर आपण ओली कच्ची आणि आपली पक्की आणि हे ठेवणार आहे, म्हणून थोडे आपण मध्येच ठेवणार आहे. जसं की बाहेर उडतं तिथं आपल्या इथं पण उडायला लागलं बाहेर. गॅस कमी करतो. मला वाटतं झाले आता. नाही ओली पक्की बोरची अशीच असते बाबा. शिजून नाही चालत जास्त, काय नाही होत. बसून मिसून एकदम साफ होतं. नको टाकत पाणी. गाईस आपली बोलती झालेली तयार. आम्ही केलाय गॅस बंद आणि ओके चवून दाखवतो तुम्हाला. आणि शेवट कोथिंबीर विषय, कोथिंबीर. आणि आता मस्तपैकी तव्यात पाव गरम करणार आहे. आणि पाव गरम झाल्यावरती आम्ही एका मस्तपैकी डिश मध्ये घेऊन खाणार आहे. आणि मस्तपैकी दाबून 8 पावाचा ऍप्स बनवणार आहे. आणि माझ्या मम्मीला मी बोललोय स्टँड नीट धर, पण ती काय आपलं असं असं काहीतरी करते, त्यामुळे मला दुसरा हात लावायला लागलाय. आणि असा एक तर मोबाईल ते काय विषय आता. चला बुर्जी गार होते, पुढचा विषय दाखवतो. बुर्जी सोबत पाव गरमच खायचे. आणि ज्यांना पाव नसेल आवडत तर त्यांनी ब्राऊन ब्रेड पण ट्राय करा. आणि आपण जे सामग्रीमध्ये टाकलंय तेवढंच घ्या, जास्त काय घ्यायची गरज नाहीये. आणि मोस्टली तेवढंच लागतं, तर तेवढंच घ्या. आणि पाव पण गरम झाले तर उलटे नसतात टाकायचे. हॉटेल आपलं चालणार नाही असं जर दिलं तर. आणि दिस इज वॉट वी हॅव मेड ॲट लास्ट. आत्ता 4 आणि नंतर 4. ओके चला तर खाऊन दाखवतो तुम्हाला कशी टेस्ट बघतो. पहिला घास तुझा. सांग मला चांगले झाले. कसं तू फोनवरती बिझी होतेस ना. सांग ना मग जरा आपली रेसिपी जरा फॉलो करायला. कडक आता मी खातो. आहा क्वालिटी विषय. ज्यांना खायचं असेल त्यांनी घरी या लवकर या खायला. सुट्टी देत ना आपण. एवढं सगळं छान बनवलंय, सगळं झालंय. आणि भांड्यांचा ढिगारा पण नव्हता, तरी पण मम्मी म्हणते भांड्यांचा ढिगारा. बघितलं हे सगळ्यांच्या घरात होत असणार आहे, चालायचंच. चला तर ज्यांना रेसिपी आवडली असं बनवून बघा, लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि आपल्या असे पण रेसिपीचे आणि सगळं चॅनल आपलं गेमिंग रेसिपी सगळं विषय मित्र मंडळ. चला तर भेटूया. थँक्यू. लव यू गाय.